काल पानिपतला आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पानिपतच्या पराभवाचं रूपांतर दीर्घकालीन विजयामध्ये कसं झालं याची एक मोठी सुरस चमत्कारिक अद्भुत अकल्पनीय काल्पनिक अशीच कथा फार मांडली, सुंदर अरेबियन नाईट्ससारखी मांडली ती. आणि जसं काही लोक जेव्हा म्हणतात की भीमा कोरेगावमुळे पेशवाई म्हणजेच इनडायरेक्टली शिवशाही संपली, म्हणजेच महाराजांचं राज्य संपलं, तर त्याच्यावर काही लोक तुटून पडतात. तसं पानिपतमुळे पेशवाईचा पराभव झाला किंवा हिंदवी स्वराज्याचा झाला किंवा मुघलांचा विजय झाला, कारण त्यांनी जो पराभव घेतला. तर आपल्याकडे एक म्हण आहे ना, पानिपत झालं एखाद्याचं. तर कालचं भाषण ऐकल्यावर फडणवीसांचं मला वाटतं की ती म्हण बदलून टाकलं पाहिजे. पानिपत झालं म्हणजे वाईट झालं नाही, चांगलं झालं, अशी नवी म्हण आणली पाहिजे.